नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश गुरु या ठिकाणी सर्वांचं हार्दिक स्वागत करतो गुरुकुल अकॅडमी या चॅनलवरती। ज्या विद्यार्थ्यांनी लाईक शेअर आणि सबस्क्राइब केलेला अशा सर्व विद्यार्थ्यांचे अगदी मनापासून आभार। आणि ज्यांनी अजून सुद्धा चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे आणि रेग्युलर अपडेट मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवरती क्लिक सुद्धा करायचं आहे। चला तर मग सुरुवात करू आजच्या व्हिडिओ लेक्चरला। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं या ठिकाणी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। भारतीय मृदेच्या संदर्भात अध्ययन करत असताना आपण बघितलेलं होतं तर भारतातील प्रमुख एकूण मृदांचे प्रकार किती आहेत? 8 आहेत आणि या 8ही प्रकारांची ओळख करून दिलेली होती ICAR, इंडियन काउन्सिल फॉर ॲग्रिकल्चरल रिसर्च, ज्याची की स्थापना 1953 मध्ये करण्यात आलेली होती आणि मुख्यालय कुठं होतं? दिल्लीमध्ये। त्याच्यानंतर दुसरं एक इन्स्टिट्यूट आपण बघितलं होतं भारतीय मृदेच्या संदर्भात अध्ययन करणारं, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सॉइल सायन्स, तर त्याची मुख्यालय जे आहे ते कुठं आहे? भोपाळमध्ये आहे। त्याच्यानंतर आपण या ठिकाणी वितरण बघत असताना बघितलं होतं भारतामध्ये सर्वाधिक क्षेत्रफळ जे आहे तर ते या ठिकाणी गाळाच्या मृदेचं होतं। त्याच्यानंतर तांबडी मृदा जी आहे तर ते क्षेत्रफळाच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाची मृदा आहे आणि त्याच्यानंतर तिसरी मृदा कोणती होती? काळी मृदा, ज्याला ब्लॅक सॉइल म्हणतो, जेव्हा लावा सॉइल असं सुद्धा म्हणतो। तर असे सर्व घटक या ठिकाणी काय या 3 प्रमुख काय प्रकारांबद्दल आपण मागील पिरियडमध्ये डिस्कस केलेले होते। तर अशा पद्धतीने आज आपल्याला बघायचं आहे पुढचा प्रकार नवीन कोणता? जांभी मृदा। तर जांभ्या मृदेच्या संदर्भात आज आपल्याला या ठिकाणी काय अध्ययन करायचं आहे? बघा, जांभी मृदा आहे काय या ठिकाणी त्याच्या संदर्भात चर्चा करत असताना या ठिकाणी जांभी मृदा जी आहे या ठिकाणी गाळाची मृदा, तांबडी मृदा आणि काळी मृदा झाल्याच्या नंतर क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील 4थ्या क्रमांकाची सगळ्यात महत्त्वपूर्ण मृदा कोणती आहे? जांभी मृदा जी ही आहे आणि त्याची उपयुक्ततेच्या दृष्टीने सुद्धा तो 4थ्या क्रमांकावरती ठरतो। आता जांभ्या मृदेचा विस्तार कोणत्या कोणत्या भागामध्ये आहे? बघा, आता याचा विकास कोणत्या भागामध्ये झालेला हे सगळ्यात अगोदर बघणं आवश्यक आहे। ज्या प्रदेशामध्ये वार्षिक पर्जन्य 200 सेंटीमीटरपेक्षा कसं असेल? जास्त असेल। 200 सेंटीमीटरपेक्षा जास्त वार्षिक पर्जन्य आणि जास्त उष्णता असणाऱ्या प्रदेशामध्ये, म्हणजे असा प्रदेश ज्या ठिकाणी जो विषुववृत्तीय प्रदेशामध्ये येतो, म्हणजे उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये येतो आणि पर्जन्य सुद्धा जास्त पडतं, तर अशाच प्रदेशामध्ये जांभ्या मृदेचा विकास झालेला आहे। तर भारतामधील आपल्याला म्हणता येईल या ठिकाणी केरळ, महाराष्ट्र म्हणजेच एक प्रकारे सह्याद्री घाट पर्वत जो आहे तर त्या सह्याद्री घाट पर्वताच्या पश्चिम उतारावरती किंवा घाटमाथ्यावरती जांभ्या मृदेचा विकास झालेला आहे। त्याच्यानंतर ओरिसाचा किनारा आपण या ठिकाणी बघितला होता आणि मेघालयमधील आणि आसाममधील जे पठार आहेत त्या ठिकाणी, अशा 3 ठिकाणी, 3 प्रमुख ठिकाणी जिथं की पर्जन्य खूप मोठ्या प्रमाणात पडतं। 200 सेंटीमीटरपेक्षा सुद्धा काय जास्त वार्षिक पर्जन्य पडतं आणि उष्णता सुद्धा जास्त असे, याच्यामुळे या ठिकाणी जांभ्या मृदेची निर्मिती झालेली आहे। आता ही निर्मितीची प्रक्रिया नेमकी काय असते, याच्यातील कोणते काय घटक कमी जास्त पडतात हे सुद्धा मी सांगेन या ठिकाणी। बघा, याच्याबद्दल चर्चा करत असताना एकूणच जर विस्ताराचा विचार केला जांभ्या मृदेचा तर आपल्याला म्हणता येईल महाराष्ट्रामधील जे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्हे आहेत त्या ठिकाणी जांभ्या मृदेचा आपल्याला काय या ठिकाणी काय आढळ होतो। कर्नाटकमध्ये पर्जन्याचं प्रमाण थोडंसं कमी आहे म्हणून जांभी मृदा कर्नाटकमध्ये सुद्धा आढळते, मात्र त्याचं प्रमाण कसं आहे महाराष्ट्र आणि केरळच्या बाबतीत काय तुलनेत कमी आहे। त्याच्यानंतर केरळमध्ये सुद्धा या ठिकाणी काही जांभी मृदा आहे, ज्या की ठिकाणी उष्णता सुद्धा जास्त आहे, विषुववृत्तापासून हा प्रदेश कसा आहे जवळ आहे आणि या ठिकाणी पर्जन्याचं प्रमाण सुद्धा काय जास्त आहे। आता भारतीय मान्सून शिकत असताना आपण बघितलं होतं ओरिसाच्या किनाऱ्यावरती या ठिकाणी काय पर्जन्य खूप मोठ्या प्रमाणात पडतं। तर ओरिसाचा हा जो काय किनारी प्रदेश आहे आणि त्याच्यानंतर या ठिकाणी झारखंड राज्यामधील राजमहल टेकड्यांचा जो भाग आहे तर या ठिकाणी जांभी मृदा काय विकसित झालेली आहे। त्याच्यानंतर आपण मेघालय पठाराच्या अंतर्गत येणारे 3 उपपठार बघितले होते। मेघालयमधील मेघालय पठार म्हणा, त्याला शिलाँग पठार म्हणा, किंवा त्याच्या अंतर्गत येणारे गारो, खासी आणि जयंतिया हे 3 पठार आहेत। तर या 3ही पठारांवरती जांभी मृदा आढळते आणि आसामच्या काही टेकड्यांवरती सुद्धा काय जांभी मृदा विकसित झालेली आहे। अशा पद्धतीने हे संपूर्ण वितरण आहे काय जांभ्या मृदेचं। आता जांभ्या मृदेची काय निर्मिती नेमकी कशी झाली? बघा, अतिवृष्टी होणे आणि त्याच्यानंतर काय उष्णता खूप पडणे। बघा, उष्णता खूप पडली की माती या ठिकाणी काय मोकळी होती, अगदी भुसभुशीत होते आणि परत पर्जन्य पडलं की चिकटपणा त्याच्यामध्ये निर्माण होतो। परत त्या ठिकाणी काय उष्णता पडते, परत त्या ठिकाणी काय पर्जन्य, म्हणजे मातीचं मृदेचं या ठिकाणी काय ओलं होणं आणि काय कोरडं होणं ही जी प्रक्रिया सातत्याने चालू असते। तर यामुळे त्या मातीमध्ये असलेलं सिलिकाचं प्रमाण जे आहे ते कमी झालेलं आहे। म्हणजेच काय झालं, अतिवृष्टी होण्यामुळे मातीमधील O2 असेल किंवा सिलिका असेल, सिलिकाचं निक्षेपण त्यामुळे झाल्याच्या कारणानं त्या मातीमधील
या ठिकाणी काय लोह आणि ॲल्युमिनियम हे जे काय पदार्थ आहेत त्यांचं प्रमाण कसं झालेलं आहे, वाढलेलं आहे. आता या मातीमध्ये लोह आणि ॲल्युमिनियमचं प्रमाण वाढलं, त्याच्यामुळे त्यांचे ऑक्साईड्स तयार झाले आणि या मातीचा जो काय गडद तपकिरी रंग आहे किंवा लाल रंग आहे असं पण म्हणू, पण हा तांबड्या मृदेपेक्षा कसा आहे, रंग वेगळा आहे. बघा, तांबड्या मृदेचा विकास त्या प्रदेशामध्ये झालेला होता ज्या ठिकाणी वार्षिक पर्जन्य हे काय 20 सेंटीमीटर 30 सेंटीमीटर पेक्षा काय कमी पडतो. म्हणजे हा जो भाग आहे तो कोणता आहे, पर्जन्यछायाचा प्रदेश आहे. जिथं पर्जन्य कमी पडेल त्या ठिकाणी तांबड्या मृदेचा विकास झालेला आणि ज्या ठिकाणी पर्जन्य प्रमाणापेक्षा काय अति पडतं त्या ठिकाणी जांभ्या मृदेचा विकास झालेला आहे. आता पर्जन्य जास्त पडल्याच्या कारणानं मातीतील सिलिकाचं निक्षेपण होतं आणि सिलिकाचं निक्षेपण झाल्याच्या कारणानं त्यातील तत्वतः या ठिकाणी काय तुलनात्मक जर विचार केला, लोह आणि ॲल्युमिनियमच्या ऑक्साईड्सचं प्रमाण वाढतं आणि या लोह ऑक्साईड्समुळेच या मातीला जो रंग आहे, जो गडद तपकिरी रंग म्हणतोय किंवा लाल रंग म्हणतोय, तो प्राप्त झालेला आहे. तर हे सगळं म्हणून एक प्रकारे आपल्याला जी जांभी मृदा आहे, जांभ्या मृदेला काय निक्षेपणामुळे तयार झालेली मृदा किंवा निक्षेपित मृदा असं सुद्धा म्हणलं जातं. म्हणूनच यांचा आढळ जो आहे या विशिष्ट प्रदेशांमध्ये जिथं की पर्जन्य जास्त पडतो आणि उष्णता सुद्धा जास्त असते अशाच प्रदेशामध्ये झालेला आहे. आता नेमका याचा उपयोग काय आहे या मृदेचा? मातीचा रंग लाल असल्याच्या कारणानं विटांच्या निर्मितीसाठी खूप मोठ्या प्रमाणात या मातीचा वापर केला जातो. त्याच्यानंतर पुढचा घटक आपण बघितला होता, या मातीमध्ये जसं की इतर मातींमध्ये सुद्धा काय कमतरता होती. कशाची? एक ह्युमस, दुसरं काय होतं, नायट्रोजन होता, तिसरा काय होता, फॉस्फरस होता. याचबरोबर पोटॅशियमची देखील याच्यामध्ये काय आहे, कमतरता आढळून येते. कुठले घटक? ह्युमस, नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियमची कमतरता आहे. एकूणच असं म्हणता येईल की ही माती जी आहे तर त्याच्यामध्ये काय पोषक तत्वे कशी आहेत, कमी प्रमाणात आहेत. पोषक तत्वांचं त्या ठिकाणी काय या ठिकाणी काय जास्त आढळून येत नाहीत. पोषक तत्वे कमी असल्याच्या कारणानं त्या ठिकाणी जी काय खाद्यान्न पिके असतील जसं की तांदूळ आहे, इतर डाळी असतील, यांचं उत्पादन आपल्याला घेता येत नाही. का बरं घेता येत नाही? समजा आपण खतांचा वापर करून किंवा सिंचनाचा वापर करण्याची आवश्यकता तर नाही, त्या ठिकाणी अतिवृष्टी आहे, सिंचनाचा प्रश्न मिटला. समजा खतांचा वापर करून आपण त्या ठिकाणी काय खाद्यान्नाचं उत्पादन घ्यायचं ठरवलं, मात्र खत टाकल्याच्या नंतर जर समजा काय अतिवृष्टी झाली आणि खत वाहून गेलं तर, किंवा खताचं सुद्धा युरियाचं सुद्धा निक्षेपण झालं तर मग काय करायचं? म्हणून ज्या भागामध्ये अतिवृष्टी होते, ज्या ठिकाणी काय सिलिकासारखे पदार्थ असतील किंवा पोषक पदार्थ काय वाहून नेले जातात, अशा प्रदेशांमध्ये, असा कुठलाही प्रदेश असेल त्या प्रदेशामध्ये खाद्यान्नाचं उत्पादन किंवा खाद्यान्नाची कृषी केली जाऊ शकत नाही. आपण बघितलं होतं तर म्हणजे हे असे उतारावरचे जे प्रदेश आहेत, डोंगर उतारावरचे हे जे काय जांभ्या मृदेचे प्रदेश आहेत, अशा प्रदेशांमध्ये काय आम्लतेचं प्रमाण सुद्धा मातीमध्ये वाढलेलं असतं. म्हणून त्या ठिकाणी एकतर काय पोफळीच्या बागा असतील, सिंकोना असेल, नारळी बागा असतील, त्याच्यानंतर काजू बदाम असेल, मसाल्याचे पदार्थ असतील, अशा मसाल्याच्या पदार्थांचं किंवा काय जे पेय पदार्थ आहेत जसं की चहा झाला, कॉफी झाला, तर अशा पदार्थांचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात काय घेता येतं. कारण त्यांना काय पोषक द्रव्यांची आवश्यकता जास्त असत नाही, मात्र पर्जन्याची आवश्यकता असते. तर आपण जर काय या सर्व काय उत्पादनाचा विचार केला, या खाद्य म्हणजे या सर्व पदार्थांचं जे काय मसाल्याचे पदार्थ आहेत किंवा काजू बदाम, पोफळी, सिंकोना, नाळीच्या बागा असतील, यांचा विचार केला तर सर्वाधिक उत्पादन घेतलं जातं कुठं? केरळमध्ये. आणि त्याच्यानंतर उत्पादन कुठं घेतलं जातं? महाराष्ट्रामध्ये. असं का बरं? बघा, जांभ्या मृदेचा विचार करता क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वाधिक जांभ्या मृदेचं क्षेत्र कुठं आहे? केरळ या राज्यामध्ये आहे. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाला कुठं आहे? या ठिकाणी काय महाराष्ट्रामध्ये ही जांभी मृदा आढळते. कर्नाटकमध्ये या दोनही राज्यांपेक्षा कशी मृदा कमी आहे या ठिकाणी. तर अशा पद्धतीने हे सर्व काय पॉईंट झाले काय जांभ्या मृदेच्या संदर्भात. आय थिंक तुम्हाला या ठिकाणी काय व्यवस्थित लक्षात आलेलं असेल. सर्वाधिक जांभी मृदा कुठं आहे? पहिलं राज्य आहे केरळ आणि दुसरं आहे महाराष्ट्र राज्य या ठिकाणी. ओके, तर नेक्स्ट मृदा आपण बघू वाळवंटी मृदा किंवा मरुस्थलीय मृदा असं सुद्धा म्हणतात यालाच. आपण दुसरं पण नाव लिहू, मरुस्थलीय मृदा. ओके, तर हेडिंग टाका सगळ्यांनी वाळवंटी मृदा. बघा, वाळवंटी मृदेच्या संदर्भात चर्चा करत असताना आपल्याला असं सांगता येईल की एकूणच भारतातील आपण काय हवामान आहे मान्सूनबद्दल काय व्यवस्थित चर्चा केलेली होती. तर त्याचं रिझल्टंट एक आपल्याला काय त्याचं परिणामस्वरूप असं सांगता येतं की भारताच्या वायव्य भागामध्ये सर्वाधिक पर्जन्य काय झालेलं कमी पडतं. त्या ठिकाणी वार्षिक पर्जन्याचं सर्वात कमी प्रमाण कुठं आहे? राजस्थान प्रदेशामध्ये आहे. म्हणून या राजस्थान प्रदेशामध्ये काय झालेलं आहे? वाळवंटी मृदेचा विकास झालेला
आहे। आता हा वाळवंटी प्रदेश आहे, पर्जन्याचं प्रमाण कमी आहे, वनस्पतीचं प्रमाण कमी आहे, म्हणून या मृदेमध्ये ह्युमस असेल, नायट्रोजन असेल, फॉस्फरस असेल यांची कमतरता आपल्याला पाहायला मिळते। म्हणून आता या पोषक तत्वांची त्या ठिकाणी कमतरता आहे। तसं तर काय संपूर्ण भारतामधील काय सर्व प्रकारच्या मृदांमध्ये काय हे 3 घटकांची काय कमतरता आढळून येते। याला अपवाद असेल या ठिकाणी काय जी पर्वतीय मृदा आहे त्या ठिकाणी ह्युमसचं प्रमाण कसं असेल, जास्त असेल। पश्चिम घाट, पूर्व घाट किंवा निलगिरी डोंगर आहे या ठिकाणी ह्युमसचं प्रमाण जास्त असतं। त्या ठिकाणी नियम असा आहे, जिथे वनस्पती जास्त असतील, जिथे जंगले असतील तिथे ह्युमस असतं, म्हणजे असतंच। आता राजस्थानमध्ये सर्वाधिक काय ह्युमसचं प्रमाण कमी आहे, म्हणून खाद्यान्नांची शेती या ठिकाणी किंवा शेतीचा विकास या ठिकाणी झालेला नाही। मात्र हे संपूर्ण राजस्थानच्या बाबतीत आपण लागू करू शकतो, मात्र यातील काही अपवादात्मक प्रदेश सुद्धा आहेत, आपण बघू त्याच्याबद्दल। बघा, एक मरुस्थलीय मृदा जी आहे त्याचा सर्वाधिक विस्तार कोणत्या राज्यामध्ये झालेला आहे? राजस्थान या राज्यामध्ये झालेला आहे। सर्वाधिक विस्तार कुठं आहे? विस्तार राजस्थानमध्ये आहे। तर त्याचा विस्तार आणखीन काय इतरही काय प्रदेशांमध्ये झालेला आहे, जसं दक्षिणी पंजाब असेल, दक्षिणेकडील पंजाब हा इकडला काय दक्षिणेकडील का पंजाबचा भाग असेल, त्याच्यानंतर दक्षिणी हरियाणा असेल, हरियाणा, आणि हा इथला थोडासा भाग बनता येतो कोणतो? गुजरातचा कच्छचा जो भाग आहे तर त्या भागामध्ये सुद्धा मरुस्थलीय जे वाळवंट आहे किंवा मरुस्थलीय जी मृदा आहे तर तो या ठिकाणी काय विस्तारलेला आहे। बघा, पोषक तत्वे कमी आहेत म्हणून काय खाद्यान्नाचा या ठिकाणी काय विकास तर होत नाही, म्हणून या ठिकाणी काही विशिष्ट अशा ज्वारी, बाजरी आणि मोहरी यांचं खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं आणि यांच्या उत्पादनामध्ये अग्रेसर असलेला राज्य आहे आणि मोहरीच्या उत्पादनात तर काय देशामधील काय प्रथम क्रमांकाचं राज्य आहे। जेव्हा आपण काय कृषी भूगोल बघू तेव्हा राजस्थानबद्दल मी सांगेन की कुठली कुठली पिके या ठिकाणी काय अग्रेसर आहेत त्यांच्या उत्पादनामध्ये। राजस्थान हे राज्य जे आहे ते प्रथम क्रमांकावरती आहे। बघा, संपूर्ण राजस्थान या ठिकाणी काय म्हणजे काय या ठिकाणी शेतीच्या काय विकासासाठी अनुकूल जरी नसला तरी काही भाग अपवाद आहेत। बघा, आपण बघितलं होतं सतलज नदीवरती काय बांधण्यात आलेले भाकरा आणि नानगल हे जे प्रकल्प होते तर त्या प्रकल्पामधून एक कालवा जो आहे, एक सिंचन जे आहे, जलसिंचनाची लाईन कुठं आणलेली होती? या राजस्थानच्या काय उत्तरी भागामध्ये अशा पद्धतीने आणलेलं होतं। तर हरिके नामक हे जे ठिकाण आहे या ठिकाणी हे धरण बांधलेलं होतं आणि अशा पद्धतीने काय केलेलं या ठिकाणी काय सिंचनाची सुविधा म्हणजे काय पाणी उपलब्ध करून दिलेलं आहे राजस्थानसाठी। तर पहिली हरित क्रांती जेव्हा झालेली होती भारतामध्ये तर त्या हरित क्रांतीमध्ये राजस्थानमधील 7 अशा जिल्ह्यांचा समावेश होता ज्या जिल्ह्यांमध्ये काय सिंचन व्यवस्था उपलब्ध करून दिलेली आहे आणि ते 7ही जिल्हे कुठले आहेत? राजस्थानच्या एका उत्तरी भागामधले, म्हणजे सापेक्षरित्या स्थान असं सांगता येईल की ज्याची सीमा पाकिस्तानला सुद्धा आणि पंजाबला सुद्धा लागून आहे असा राजस्थानचा भाग। आता या राजस्थानच्या भागामधील एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे। आता फक्त याच पिकांचा काय या ठिकाणी काय उत्पन्न घेतलं जातं, मात्र राजस्थानमधील एक जिल्हा आहे कुठला? श्री गंगानगर या जिल्ह्यामध्ये काय गव्हाचं विक्रमी उत्पादन घेण्यात आलेलं आहे आणि आज सुद्धा काय घेण्यात येतं। बघा, तर हे कशाच्या जोरावरती शक्य आहे? एकतर नायट्रोजन फॉस्फरसची कमतरता आहे, त्या ठिकाणी काय पाणी उपलब्ध नाही, मात्र राजस्थानच्या या जिल्ह्यामध्ये खतांचा विशिष्ट या ठिकाणी काय उपयोग करून जलसिंचनाच्या काय जोरावरती या ठिकाणी काय भारतीय काय कृषी होती, काय हरित क्रांती जी होती ती सक्सेसफुल ठरवण्यात आली। तर याच्यासाठी काय आपण संपूर्ण भारतामध्ये काय विविध भागांमध्ये बघतो काय युरिया हे जे खत आहे, युरिया हे खत संपूर्ण भारतामध्ये काय सहसा वापरला जातो। आपल्या सुद्धा भागामध्ये महाराष्ट्रामधील काय बऱ्याच अशा जमिनी आहेत, बरेच असे काय मृदा आहेत, म्हणजे एकूण एक काळी मृदाच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आढळते। त्याच्यानंतर काय या ठिकाणी काय गाळाची मृदा असेल, त्याच्यानंतर या ठिकाणी काय तांबडी मृदा असेल किंवा वाळवंटी मृदा असेल। या सर्व मृदेमध्ये शेती करणारा प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक शेतकरी काय करत असतो? युरियाचा काय वापर करतो। आता युरियामध्ये असतातच घटक कोणते कोणते असतात, क्वेश्चन हा सुद्धा आलेला आहे। बघा, आपण काय प्रत्येक पार्ट सिलेबसचा आहे किंवा नाही असं
डिस्टिंग्विश करू शकत नाही त्या ठिकाणी. प्रश्न जर आला तर आपल्याला त्याचं उत्तर येतं की नाही हे महत्त्वाचं ठरतं त्या ठिकाणी. तर जास्तीत जास्त आपल्याला जेवढ्या गोष्टी रिलेट करता येतात तेवढं काय करण्याचा प्रयत्न करण्याचा, आपला जो कंटेंट आहे तो जास्तीत जास्त काय स्टँडर्ड ठेवण्याचा प्रयत्न करायचा, जेणेकरून कुठल्याही प्रश्नाला आपल्याला काय माघार घ्यायची काय गरज पडणार नाही. कुठलाही जर प्रश्न आला तर आपण त्याला काय अटेम्प्ट करण्याची काय ताकद आपल्याजवळ काय ठेवू. आता युरियामध्ये काय असतं, काय काय NPK, नायट्रोजन, फॉस्फरस आणि के म्हणजे काय असतं पोटॅशियम. आता यांचं प्रमाण असतं किती, 4:2:1 एवढं काय असतं यांचं प्रमाण असतं. आता बरेच विद्यार्थी असं म्हणतात या ठिकाणी काय, समजा UP-मध्ये या ठिकाणी काही युरिया वापरला जातो, बिहारमध्ये युरिया वापरला जातो, झारखंडमध्ये, महाराष्ट्रामध्ये, कर्नाटकमध्ये, तमिळनाडूमध्ये, केरळमध्ये, राजस्थानमध्ये, गुजरातमध्ये, सर्वच राज्यांमध्ये युरिया हा खत काय खूप मोठ्या प्रमाणात भारतामध्ये वापरला जातो. मग आपण असं म्हणू शकतो का की UP-मधील जी मृदा आहे त्या मृदेमध्ये म्हणजे गाळाची मृदा असेल किंवा काळी मृदा असेल किंवा तांबडी मृदा असेल, तर या कुठल्याही एका मृदेमध्ये असं विधान दिलेलं आहे की नायट्रोजन हे काय प्रचुर प्रमाणात काय उपलब्ध आहे. हे विधान नेहमी कसं असेल, असत्य असेल. जर तसं असतं तर 4:2:1 या प्रपोर्शनमध्ये आपण युरियाचा वापर केला असता का भारतामध्ये, नसता केला. कॉमन सेन्स आहे या ठिकाणी, लॉजिकली आपण आन्सर करू शकतो या गोष्टी. अशा पद्धतीने आपल्याला सर्व गोष्टी माहिती असतील तर आपण काय करू शकतो या ठिकाणी काय उत्तरापर्यंत काय निश्चितपणे पोहोचू शकतो. मात्र आपल्याला काय क्लिअरिटी स्पष्टपणे असायला पाहिजे, संदिग्धता असून चालत नाही. म्हणजे भारतीय काय UP-मधील मृदेमध्ये नायट्रोजन काय प्रचुर मात्रेमध्ये सुद्धा आढळतं आणि UP-मध्ये युरिया सुद्धा वापरला जातो. हे दोन्ही विधान एकाच वेळी सत्य असू शकतील का, नाही. एक विधान सत्य, एक फॅक्ट आपल्याला माहिती आहे, दुसरं विधान जर आलं तर त्याच्या सत्यते किंवा असत्यतेबद्दल आपल्याला काय पडताळता येतं. ओके, तर अशा पद्धतीने राजस्थानमधील हा गंगानगर जो जिल्हा होता या ठिकाणी काय गव्हाचं विक्रमी उत्पादन घेतलेलं होतं आणि घेण्यात सुद्धा काय येतंय आज सुद्धा. तर अशा पद्धतीने आता हा जो कालवा होता कोणता होता, कालव्याबद्दल सुद्धा विचारलेला आहे. तर इंदिरा गांधी कालवा आहे. भारतातील जी काय प्रमुख धरणे आहेत, मेजर डॅम्स इन इंडिया, याच्यावरती काय याच्यानंतर एक सेपरेट व्हिडिओ असेल, म्हणजे 2 व्हिडिओ होतील, त्याच्यावरती सर्व डॅम्स आपण कंप्लीट करण्याचा प्रयत्न करू. त्यावेळेस नदी प्रणाली चॅप्टर तुम्ही रिवाईज करून ठेवलेला असणं आवश्यक आहे. तर आताच मी सांगतोय, खूप दिवस झाले असतील बघून, तर तो चॅप्टर बघून घ्या, नोट्स काढलेले असतील तर वाचून घ्या. ओके, तर हे झालं अशा पद्धतीने काय वाळवंटी मृदेच्या संदर्भात. तर पुढची मृदा घेऊ. वाळवंटी मृदा झाल्याच्या नंतर आपल्याला बघायचे पर्वतीय मृदा. आता पर्वतीय मृदेचा विस्तार कुठे कुठे आहे असं सांगता येतं आपल्याला. बघा, भारतामध्ये ज्या भागामध्ये पर्वत आहेत, टेकड्या आहेत, डोंगर आहेत, त्याच प्रदेशांमध्ये काय पर्वतीय मृदा आढळते. ज्या ठिकाणी पर्वत असतात त्या ठिकाणी काय पर्जन्य खूप मोठ्या प्रमाणात पडतं. फक्त अरवली जर सोडला तर भारतातील अरवली हा पर्वत एकटाच आहे ज्या ठिकाणी काय तो भारतीय मान्सूनला अनुकूल ठरलेला नाही. कसा ठरलेला, प्रतिकूल, म्हणून त्याच्या प्रतिरोधामुळे त्या ठिकाणी पर्जन्य पडत नाही. बाकी हिमालय असेल, पश्चिम घाट आहे, निलगिरी पर्वत आहे, पूर्व घाट आहे, त्याच्यानंतर राजमहलच्या टेकड्या आहेत, शिवालिक आहे, संपूर्ण हिमालय या ठिकाणी. तर अशा सर्व काय पर्वतांच्या काय उतारावरती पर्जन्य पडतं. पर्जन्य पडत असेल तर त्या ठिकाणी जंगलांचा विकास झालेला आहे, जंगले आहेत, निर्वनीकरण आणखीन एवढ्या प्रमाणात झालेलं नाही की आपल्याला काय चिंता करायची आवश्यकता असेल. मात्र म्हणजे आणखीन सुद्धा काय भारतामध्ये जंगले आहेत. पर्वतीय मृदेबद्दल बघत असताना बघा, नेक्स्ट आहे पर्वतीय मृदा. तर या पर्वतीय मृदेचा विस्तार कुठे कुठे आहे असं सांगता येईल आपल्याला. तर या ठिकाणी पश्चिम घाट किंवा पूर्व घाटाला आता पर्वतीय मृदे मध्ये आपण घ्यायचं नाही. याला आपण कॅटेगराईज केलं होतं कशामध्ये, जांभी मृदा आढळते आणि इकडे काय गाळाची मृदा आढळते आपण बघितलं होतं. तर भारतातील जम्मू काश्मीर, सिक्कीम, त्याच्यानंतर या ठिकाणी जम्मू काश्मीर आणि लडाख असं सुद्धा म्हणू शकतो आपण. जम्मू काश्मीर, लडाख, त्याच्यानंतर काय हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशमधील जे डोंगराचे भाग आहेत, पर्वतीय प्रदेश आहेत, त्याच भागामध्ये काय होतं पर्वतीय मृदा आढळते. जम्मू काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि अरुणाचल प्रदेश या भागांमध्ये काय पर्वतीय मृदा आढळते. या मृदेमध्ये ह्युमसचे प्रमाण जास्त असेल की कमी असेल, नायट्रोजन पोटॅशियम तर कमी असणारच आहे, मात्र ह्या मृदेमध्ये ह्युमसचं प्रमाण जे आहे ते प्रचुर मात्रेमध्ये असतं, खूप मोठ्या प्रमाणात. ज्या ठिकाणी प्राणी जीवन आणि वनस्पती जीवन अधिक स्तरावरती आहे, खूप अधिक स्तरावरती आहे, तर त्या ठिकाणी प्राणी आणि वनस्पती यांचेच कुजलेले जे अवशेषांग असतात त्यांच्या विघटनातून खनिजे आणि पोषक द्रव्ये यांची निर्मिती सूक्ष्मजीव करत असतात आणि मातीमध्ये ते जेव्हा मिसळले जातात त्यालाच काय म्हणतो आपण ह्युमस म्हणतो. आणि ज्या मृदेमध्ये ह्युमस असतं तर त्या मृदेची पोषक तत्वे कशी असतात, जास्त असतात. मात्र या ठिकाणी शेतीचा विकास झालेला आहे का, शेतीचा विकास या ठिकाणी झालेला नाही. बघा, ही जी पर्वतीय मृदा आहे तर ती काय उताराची आहे आणि ही उताराची मृदा जी आहे
वाऱ्यामुळं असेल, नदीमुळं असेल, या ठिकाणी काय होत असतं, नेहमी ही मृदा काय खालच्या स्तराला काय घसरत असते. म्हणजे हीच मृदा काय अधिक पोषक तत्वे असलेली मृदा वाहून आणली जाते कुठं, या मैदानी भागामध्ये, आणि या ठिकाणी विस्थापित होते. आणि सर्वाधिक उपयुक्त असलेली गाळाची मृदा या ठिकाणी उत्तर भारतामध्ये तयार झालेली आहे. म्हणजे जी मृदा निर्माण झाली होती कुठं, या ठिकाणी काय अति उत्तरेकडील भारतामध्ये, हिमालयावरती, शिवालिकच्या पायथ्यावरती, ती मृदा वाहून आणली गेली कुठं. आता त्या ठिकाणी या ठिकाणी अधिक पोषक तत्व असलेली मृदा त्या ठिकाणी काय आहे का, म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल पर्वतीय मृदा जी आहे तर ती कशी आहे, परिपक्व नाही. परिपक्व होण्याच्या क्रियेला त्या ठिकाणी प्रारंभ झालेला होता, मात्र ती परिपक्व बनली केव्हा, मैदानी प्रदेशामध्ये आल्याच्या नंतर. म्हणून या मृदेला आपण म्हणू शकतो अपरिपक्व मृदा आणि निर्माणाधिकारी मृदा. म्हणजे त्याची निर्मिती त्या ठिकाणी काय होण्यासाठी पोषक वातावरण कुठं आहे, या हिमालयाच्या उतारावरती आहे. मात्र परिपक्व झालेली मृदा येऊन पोहोचते कुठं, गाळाच्या मृदेमध्ये येऊन मिसळते. आणि अशा पद्धतीने सर्वाधिक परिपक्व मृदा आपल्याला काय उत्तर भारतीय मैदानामध्ये उपलब्ध होते. आता या ठिकाणी ही अपरिपक्व असलेली मृदा कोणती आहे, अपरिपक्व मृदा म्हणतो आणि निर्माणाधिकारी मृदा म्हणतोय. आता ही मृदा अपरिपक्व आहे, निर्माणाधिकारी आहे आणि उताराची जमीन असल्यामुळे या मृदेमध्ये चहा, कॉफी सारख्या पदार्थांचं उत्पादन घेतलं जातं किंवा सफरचंद जे असतात अशा फळांचा उत्पादन घेतला जातो. या ठिकाणी शेतीचा विकास खूप मोठ्या प्रमाणात झालेला नाही. तर अशा पद्धतीने हे 3 मृदेचे प्रकार आज आपण संपवलेले आहेत. तर उद्याच्या पिरियडमध्ये आपण काय लवणयुक्त किंवा अल्कली मृदा काय असते, पीठ किंवा दलदलीची मृदा काय असते याच्याबद्दल चर्चा करू. आणखीन एक पॉईंट, पर्वतीय मृदेमध्ये ह्युमसच्या प्रमाणाची काय वाढ झाल्याच्या कारणानं ती मृदा आम्लीय बनते आणि आम्लीय मृदा जी आहे तर ती पेय पदार्थांच्या शेतीसाठी कशी असते, उपयुक्त असते. म्हणून त्या ठिकाणी चहा आणि कॉफीचं उत्पादन घेतलं जातं. म्हणून आसाममधला चहा कसा आहे, जगप्रसिद्ध आहे. आपण काय एक्सपोर्ट करतो खूप काय देशांना या ठिकाणी काय मागणी असल्याच्या कारणानं. तर कृषी भूगोल बघत असताना परत या गोष्टी डिस्कस होतील, परत हे गोष्टी काय इंटर रिलेट होतील. तर अशा पद्धतीने काय जर अभ्यास करत राहिला तर कुठल्याही प्रकारची अडचण तुम्हाला राहणार नाही. तर पुन्हा एकदा अशाच प्रकारच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत धन्यवाद.